मुगीमुळे कपडे ओलली, डॅडींचा फोन पाण्यात, मुगीमुळे असलं काय तर करायला लागली. रिक्षा राईड रूम पर्यंत. तर आज आम्ही चाललोय आंब्याला आणि काल रात्री 1 वाजता प्लॅन झाला आहे आणि बुकिंग पण काल रात्रीच केली. मग आता उठायला तर लेट झालाय, मला लेट झोपलो. काल मॅच होती मॅड्रिडची, त्यामुळं मग आता आवरा लागले. बॅग बघा अजून आवरायचं राहिले. डॅडी फोन करून ओरडायला लागले. आवरून बसल्या. एवढे दिवस बाहेर फिरायला नेलेलं नाही तिला कुठं. खुश आहे आज, हसायला लागलाय. एकच दिवस नंतरचा आहे की जास्त दिवस, तोपर्यंत साठी जरा सॅटिस्फाय हो की. डॅडी म्हणतात सकाळी लवकर चला आणि डॅडीचे लेट उठतात. किती बक्की सगळ्यात पहिल्यांदा आवडले म्हणजे 9 वाजता उठले. मी लवकर उठल्या सगळ्यात पहिला. 6ला उठले मी, 6 आणि मग मी उठले. हा, तू डॅडींपेक्षा लेट उठलायस. कंटाळा. कधी पोचणार साहेब? माझे कुठे? साहेब तुमचे बाहेर गेले. गाणी चांगली लावतो पण मला कंटाळा आलाय की पोचायला पाहिजे लवकर. पोचतोस की, चालव की गाडी. बघ डॅडी गाडी चालवायला द्यायला नको. लास्ट टाइम धडकल्यापासून गाडीच द्यायचं बंद केलं. तरी असं कधी तर नेणार की. फायनली पोचले एवढ्या वेळानं. काय तर आहे बघा तिथे लिहिलंय, त्यांनी फोटो दाखवले. तुम्ही रूम चांगले सिलेक्ट करा. रिसॉर्ट तर मस्त आहे, तुम्हाला दाखवतोच. पहिला गाडी बघा, मस्तच दिसाल्या आज. टॉप इन टॉप रूम्स त्या साईडला आहेत. हे रेस्टॉरंट आहे. चला 4 दिवसात ना मस्त आहे पण व्ह्यू रेस्टॉरंटचा. ना खाली गेम झोन आहे. बघून या की काय खेळता येते तुला. नाही, मी घसरगुंडीवर खेळणार आहे मग. ती मला वाटते टेबल टेनिस आहे आणि काय पूल टेबल आहे. आम्ही दाखवतो की कॅरम जमते का. हे फुटबॉल आहे आणि इथं टेबल टेनिस आहे आणि पूल टेबल पण आहे. नाईस. आणि ते पण व्ह्यू मस्त आहे गेम झोनला पण. असं रिव्हर साईड व्ह्यू आहे. त्याच्यावरनं चालत जायचं आहे. त्याच्यावरनं चालत जायचं आहे झिपलाईनवरनं. ओके. मोगली झाल्यास की मोगली. फोटो काढाले पोच द्यायलास मोगली. झाड ढांपी बिंपीवरनं उतरून येणार काय आता झाडाविडावर चढून. मम्मी छान दिसाले आज. असं एवढा कन्सिस्टंटली पोच द्यायलास. हा चालव की रिक्षा. चालू नाहीये ना, हे चालू आहे. चालूशील बिलोशील जाईल पुढं कुठं तर घालशील दुसऱ्यांच्या गाडीवर. पैसे दे मला. चला रिक्षा ड्रायव्हर. सामानात ठेवलेल्याचे 500 रुपये आणि एक माणूस बसलेल्याचे 1000 रुपये. पैसे द्या पहिला. मुगवी तर कामाला लागलाय रिक्षा ड्रायव्हर म्हणून. 1000 रुपये. 1000 रुपये एक राईडला घेणार आहे म्हणत्या. कोण घेणार आहे तुला. मोठं बोलायचं मुगे. कसं आहे रिक्षा राईड रूम पर्यंत फ्री रिक्षा राईड. मुगी महागात न्यायला ती आम्हाला फ्री मध्ये नेली. असं कोण पण मला माझा राईड परवडू शकत नाही. असं कुणासाठी पण नसते एकदम. तर चालते. टेंट रूम घेतले आम्ही. तुम्हाला दाखवतो कशी आहे रूम आतून. मस्त आहे ना बाहेर व्ह्यू पण. टॉप इन टॉप. बेड पण कम्फर्टेबल वाटत आहे. मस्त आहे. येतो का. मिरर पण टॉप इन टॉप आहे. मस्त मिरर सेल्फीजला आज चांगला आहे. ट्रॅम्पोलिन आहे काय काय एवढं सगळं आहे. मुगू खुश झाल्या बघून सगळे.
ॲडव्हेंचर करायची इच्छा झाली काय तुला? ओके ओके. विचार प्लेट घेऊन हातात कामवाली बाई मुगू. रिसॉर्ट मस्त आहे पण मला चालायचा कंटाळा येते. मला एवढं मोठं आहे की याला एवढं चालायला लागते. माझं पाय दुखायला लागले. एकच राऊंड मारून अजून पूर्ण पण बघायचं आहे रिसॉर्ट आणि मी आत्ताच दमले. मला कंटाळा आला. मला बसायचं आहे आता. दमलो मी. बिर्याणी खायची. कप घेऊन जायचे, ब्रश घेऊन जायचे, चिंदी मुगे घेऊन जायचं. मग घ्यायचं की पैसे भरले म्हटलं घ्यायचं. सगळं घ्यायचं. मी सगळ्यात पहिला बघितलं आल्या रूम मध्ये. चल लवकर चल. आता बाहेर पडले आम्ही रिसॉर्ट एक्सप्लोर करायला. बघूया जरा पूल कुठं आहे अजून आम्ही बघितलेला नाही. एक्सप्लोर करायचे. मला आहे ना हाऊस बघा एक्सप्लोर करायची कुठं आहे काय बघून. तर पूल तर मोठा दिसा लागलाय. मग तुम्हाला दाखवतो. मुगू हा तुझ्यासाठी आहे देवी पूल. तुझी उंची पुरणार त्यात बरोबर. चालेल. माझी आहे 5 फूट 2. गिड्डीच आहे. काय पाहिजे तुला बर्थडेला? असा मोठा फ्लावरचा बुके पाहिजे. दिवसेंदिवस तुझ्या जास्तच अपेक्षा वाढायला वाटतं ना? फ्लावर्स पाहिजे भरपूर मला. होय मग एक काम करतो की फुलांच्या दुकानात कामाला लावतो की तुला. चालते. नाईस आयडिया. कसा आहे व्ह्यू टॉप इन टॉप. आता का नाही आम्ही सकाळपासून आमच्या रूम मधला हो टीव्ही का नाही चालू नाही. तर आम्ही रिसेप्शनला सकाळपासून कमीत कमी 15 वेळा कॉल लावले. एक पण माणूस आलेला नाही. मग आता डॅडी आमची एवढे चिडले त्यामुळं त्यांना बोलले. मग त्यामुळे आम्हाला एक फायदा झालाय की आम्हाला टेंट रूमचं स्वीटला अपडेट करून मिळणार आहे. आणि मुगू त्यामुळे खुशी बघा मुगूची. नाईस. आले डॅडी आले थांबा. आणि अजून एक कारण काय माहिती आहे आम्हाला चेक इन टाइम होतो 1 वाजता. तर आम्हाला 1 वाजता तर काय चेक इन मिळालंच नाही. कमीत कमी एक अर्धा तास लेट झाला त्यांनी रूम द्यायला. त्यानंतर परत पलीकडच्या रूम मधला जो डॅडी मम्मीची रूम आहे त्याचा टेलिफोन बंद आहे. तो पण आत्तापर्यंत चालू केलेला नाही. सकाळी आम्ही कमीत कमी दीड वाजता आले. आता 6:30 वाजले. 6:30 नाही सॉरी किती वाजलेत मुगू? हा म्हणजे तसा खूप बराच वेळ पास झालाय. आणि अजूनपर्यंत 5 वाजलेत आणि बराच वेळ झाला अजूनपर्यंत तर टेलिफोन चालू झालेला नाही. मग ऑर्डर द्यायला परत अवघड होत होतं सगळं. त्यात त्यांचा स्टाफनं सकाळपासून सांगून पण कोण ॲक्शन घेतलेली नव्हती. मग त्यांच्या आता हेडनं सांगितल्यामुळे आम्हाला तो फायदा झाला आहे. मी पण खुश आहे. त्यामुळे तुम्हाला अपग्रेडेड रूम दाखवतो. स्वीट आहेत. डॅडी मम्मीची पण साईडलाच आहे. असं आहे. इकडे डॅडी मम्मीची आहे. ही मला घेतली. नाईस आहे रूम. खरंच चांगलं आहे ॲक्च्युली. मग टी व्ही बंद करतो. रूम तर मस्त आहे. अपग्रेड झाल्या चांगलीच. कुठनं उघडते हे. आणि हा व्ह्यू आहे इथून. नाईस. रूम शिफ्टिंगमुळे वेळ झालाय. आता चालले ऍक्टिव्हिटीला. मम्मी आमची छान दिसते. पहिला तर गाल ओढून दिल्या. झिपलाईन आहे. झिपलाईन पहिला करूया. तू करणार आहेस ना झिपलाईन? तुम्ही करणार आहे का डॅडी झिपलाईन? बघतो. तू का मम्मी? तिथे गेल्यावर ठरवणार आहे. वर गेल्यावर भीती वाटली नाही? कसा आहे व्ह्यू? भैया कसं वाटायलंय? घाबरणार ना? घाबरलाय असंच ऑलरेडी. हा हा हा. मम्मा काय वाटायलंय? करणार तू? भैया घाबरला आहे. आता इथं येऊन उभारल्यानंतर भैया घाबरणार आहे फॉर शुअर.
आमचे डॅडी तिथं व्हिडिओ रेकॉर्ड करायला थांबलेत. भैया ऑल द बेस्ट. ग्लव्स टाकत नाही ना? काय होत नाही काय चप्पल व्यवस्थित पडत. चप्पल काढूनच जातोस का? चप्पल काढून जा बाई, आम्ही घेऊन येतो पाहिजे तर. जा. ऑल द बेस्ट. 1 2 3. होय पाण्यात पडल्यावर जाणार बाया चप्पल. हा इकडं बघ. अयो झिपलाईनला होय नाही भीत करा लागले. आता पहिला डॅडी करायलात, मग मम्मी करणार आहे. तुम्हाला दाखवतो तुम्ही कसं वाटायला. आता जाणार फास्ट. माझ्या वजनात एकदम स्पीडने जाणार. ते लवकर पोहोचणार. आय थिंक सो तुला 43 सेकंद लागतात मी पोचायला. त्याच्या आधी पोहोचणार माझ्या वजनानं. बघा व्हिडिओ केल्यावर. तुझं काय मत आहे? जाणार पहिला डॅडू तुम्ही जावा. जा ग. ऑल सेट. आडवाच केला नाही. ए बघा इथं आता भैया व्हिडिओ करायला. आता आमची मम्मी एकदम घाबरत. डॅडी आमचे घाबरलेले आहेत सध्या. बीपी हाय झाला आमच्या डॅडीचा. ये डॅडू लेट्स गो. येस. ऑल द बेस्ट. लेट्स गो. आई शपथ डोळ्यात गेले. हॉटेलचा पुरेपूर वापर करता येत आहे. ते आता गप सगळं फणस पण काढून देतील आपल्याला. पण ना असं एक्सपिरियन्स घ्यायचे असतील ना, तर असं लक्झरी स्टे करायचं असेल तर तुम्ही नक्की या काय राईड रिव्हर साईडला. आपल्या इथे कोल्हापुरात आंब्याला 100%. आता बोटिंग करायचं. बोटिंग ना कायाकिंग हो जाय की दोघं जण डॅडी दोघं जाय. की 2 ते सिंगल आहे. मुगू सरळ मार. इकडे बघ माग. हे डॅडी मम्मी बघा तिकडं. ए मुगू पाणी मारू नको. हा बाबा दमलो मी. एवढा वेळ मारली. मुगी एकटी निवांत बसल्या वाकडे तिकडे. बघा काय तर ती सहज करायला. अगर रिव्हर्स मारायला झोपलेस. अगर रिव्हर्स मारायला झोपलेस म्हटलं मागच जाणार की. उलट मारायला लागल्यास. हा मार सरळ पुढं मार. ए कामगार फास्ट चालव चल फास्ट चालव. बघा निवांत राजा लाईफ. 100 वेळा करून म्हणजे वाकडे तिकडे करायला लागल्यास तूच म्हटल्यावर माझं मी व्यवस्थित करालतो. मुगी तिसरंच काय तर करत्या. नॉन सेन्स. मुगीने फोन पडलेला आहे डॅडींचा. चूक ना खिशात ना ते आपाप पडला. खिशात होता. आणि डॅडीचं तोंड बघा चिडलेलं. चालू आहे फोन. मुगीमुळे कपडे ओलली. डॅडींचा फोन पाण्यात. डॅडींचा मूड गेलाय. ते मुगुमळा असलं काय तर करायला लागली. ज्यातनं कायाकिंगच्या मध्येच उडी टाकायचं पाण्यात. फोन पाडायचा. इनोवाची किल्ली पाण्यात घालायची. त्रास देत्या त्रास. तू शिव्यात खायला पाहिजेस. तू असलं काय तर करतेस तुझ्यामुळे. थांबा अवघड झाली सगळं. फोन पाण्यातनं काढल्यावर तर चालू होता. पण आता कसा विषय झालाय. फोन बंद पडलाय डॅडींचा. मुगू एक तर शिव्या खाणार.
तर तसा पण फोन जुना झालता सोडा, नवीन घ्यायची वेळ आल्या. आज मुगून पडली आहे. ट्रिप महाग पडल्या मुगून फोन घातल्यात पाण्यात. चालायचं आता पहिल्यांदा तर चूक झालेली माफ केल्या. मोठ्या मोठ्या चूक असतात. तिच्या जागी जर मी आता असतो आई शपथ मला लय मारला असता डॅडीने, पाण्यातच मारला असता उतरून. चांगलं झालं मी नव्हतो, हिच्या खिशात फोन होते. सुखी आहे मी आज माझं नशीब चांगलं आहे. हिचं बाद आहे सकाळपासून. माझं नशीब माझं लय चांगलं आहे, साथ दिलंय माझ्या नशिबानं मला. मुगीचं लॉस झालाय म्हणून मला आता भारी वाटत. आम्ही आता चाललोय स्विमिंगला. लेट्स गो. यो पण फोन पाण्यात घालायचा नाही मला आता. मी फोनलाच हात लावणार नाही आता. बघ नाही यो पण घालतील पाण्यात. काही घेणार नाही मी, असं जाणार शांत. येडी. आता जरा निवांत वाटले, वेकेशनवर आल्यासारखं शांत. पूलमध्ये पण कोण नाही, लहान पोरं नको वाटतात, एक तर दंगा करतात. चिल वाटायला एकदम रिलॅक्स. अशी पाहिजे वेकेशन. पण एकच दिवस आले, जास्त दिवस यायला पाहिजे तो वाटते आता. पूलच्या साईडला पण काय व्ह्यू आहे, मस्त सनसेट झालाय आता. साईडला रिव्हर आहे, पण ते आता नाही, पावसाळ्यात चांगली दिसली असते. आणि माझे फोटो काढ. डॅडींच्या फोन मध्ये काढतो की आमचा फोन. दुसरा आहे ग, पण एक बंदच पाडलीस ना. मस्त दिसत आहे ना ते, काय माहितीच आहे मला. पाण्यात तुझ्यामुळे उडी मारायला लागली, नाहीतर मी मस्त दिसत होतो त्यावेळी पण. बर आता एवढं सगळं करून दमले मी. आता मला लागले भूक, तर आम्ही चाललोय जेवायला नाही, लेट जेवणार. तर काय तर खाणार स्नॅक्स. खूप भूक लागल्या. दुपारी जेवले, बिर्याणी खाल्ल्या, त्यानंतर अजूनपर्यंत काय खाल्लेलं नाही. बघू काय करते. काय जेवल्यानंतर रात्री जेवायचं नसते, काय तर खायचं असते. क्या खाओगे? फिशचा वास आला की नाही मस्त. फिश मला पण खायची इच्छा झाली आता. मासा हो मासा. होय भूक लागल्या, लवकर ऑर्डर येऊन दे फक्त. आवडले जेवण भूक लागल्यावर कसं अजून जेवण चांगलं. चला तर आजसाठी एवढंच. भेटू द्या. बाय. आणि लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, 100% करा, विसरू नका.